Hey, hello friends, welcome to my channel Maya Decor. आणि आज आलो की आणि माझ्यामध्ये जी टॉम अँड जेरी सारखी भांडणं असतात ती म्हणजे खूप नेक्स्ट लेवलला गेली. अगदीच नेक्स्ट लेवलला. नेक्स्ट लेवल म्हणजे काय तर रात्री म्हणजे सॅटर्डेला आम्ही सोसायटीमध्ये जे ग्राउंड आहे खाली आमच्या सोसायटी खाली तिकडे आम्ही खेळायला गेलेलो आणि बराच वेळ म्हणजे एक 12 वाजेपर्यंत आम्ही लोक खाली होतो आणि खूप म्हणजे खूप खेळलेलो खूप. आणि मीही खूप खेळलेली म्हणजे जे आपण लहानपणी गेम खेळतो ते सर्व खेळलेले. सो त्याने मलाही भूक लागलेली, आलूलाही भूक लागलेली, आलूच्या डॅडीलाही भूक लागलेली. सो सोसायटीची मीटिंग चालू होती म्हणून आलूकीचे डॅडी त्यामध्ये बिझी होते आणि बडबड करून तिघांनाही भूक लागलेली. सो आम्ही 12 वाजता वरती आलो आणि काय करायचं काय मागवायचं कारण भूक तर लागलेली आणि बाहेरचं खायचं तर नाही आहे आणि कंटाळा तर आला आहे की झटपट काय बनवायचं. तर मी म्हटलं की चला काहीतरी मागवूया. सो आलूच्या डॅडीने मोमोज मागवले आपल्या झोमॅटोवरून. ऑब्वियसली त्याची टेस्ट एकदम भंगार होती पण मागवले आणि ते येईपर्यंत आम्ही अक्षरशः आलोकीला आणि मला खूप झोप लागलेली. सो आम्ही झोपलेलो, दोघीही झोपलेलो. सो मला वाटतं की 1 वाजता ऑर्डर आली. सो आलोकीच्या डॅडीने आम्हाला दोघींनाही उठवलं आणि आम्ही मस्त झोपेमध्येच मोमोज खायला स्टार्ट केलं. सो मी 2 मोमोज खाल्ले, आलोकीने 2 खाल्ले आणि उरलेले तिच्या डॅडीने खाल्ले. सो आलोकीने जे मोमोज खाल्लेले ते तिने अगदीच एकदम म्हणजे ती झोपेमध्ये होती आणि अक्षरशः एक कॉन्शियस नसल्यासारखं की मी खाल्लीत की नाही म्हणून तिलाही माहीत नव्हतं. आणि तिने खाल्लं, पाणी वगैरे पिलं, थोडीशी बसली आणि झोपून गेली. तर सकाळी उठल्यानंतर तिने मोमोजचा जे पार्सल आलेला रॅपर होता तो रॅपर तिने पाहिला आणि विचारलं की डॅडी मोमोज कुठे आहेत, तुम्ही ऑर्डर केलेली मला दाखवा ऑर्डर आली की नाही. तर ती म्हणजे त्या झोनमध्ये की आणखी ऑर्डर येण्याची बाकी आहे. सो तिच्या डॅडी मस्करीमध्ये बोलली की अरे आलू तुझ्या मम्माने सगळे मोमोज खाऊन टाकले. सो लिटरली फ्रेंड्स, लिटरली आलोकीने मला दिवसभर माझी नाकी नऊ आणले की तू मोमोज खाल्ले, तू खोटं बोलली, तू मोमोज खाल्ले म्हणून. हे माझा डोक्यावरती असं झालं ना की मी काय करू. आणि हे सगळं बोलत असताना आलोकीचे डॅडी मस्त मजा घेत आहेत की चलो अभी बिल्ली छोड़ दी है इसके ऊपर तो अभी ये इसको पूरा नोच के लेगी, इसके बाल तोड़ के देगी. सॉरी कारण हा सगळा ड्रामा आमच्या घरामध्ये नेहमीचा असतो. सो ती आता देखील आता वाजलेत 5 ते 6 तर आताही तिच्या तीच गोष्ट माइंडमध्ये आहे की आणखी मोमोज आले नाही आणि आले तर मम्माने सगळे खाऊन टाकले आणि मला काहीही ठेवलेलं नाही आहे. सो ती म्हणजे कंटिन्युअसली ती गोष्ट रिपीट करते आणि मला खरंच खूप इरिटेट होत आहे. तर अशा किती मैत्रिणी माझ्या त्यांच्यासोबत असं घडतं की ज्या डॅडीज गर्ल आहेत त्या मम्माज लोकांना एवढं परेशान करतात. ओ माय गॉड, माझी खूप करते पण मी त्या गोष्टीची मजा देखील घेते कारण असं वाटतं की आपण जे बचपन आहे आपलं जे लहानपण आहे ते परत एकदा जगतो आहे. तर या टॉम अँड जेरीच्या भांडणामध्ये देखील खूप मजा आहे. सो कमेंट करून सांगा तुमचेही अनुभव असे तुम्हालाही अनुभव येतात का. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.